दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। चर्चेतून शंकांचे समाधान करू, आंदोलन थांबवा, अध्यक्ष वैभव नायकवडींचे आंदोलकांना केले आवाहन। गेल्या काही दिवसापासून वाळवा येथील हुतात्मा कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आंदोलक नेत्यांना आणि शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले आहे। गैरसमजातून आंदोलन करून कारखान्याचे नुकसान करू नका। जे काही प्रश्न असतील ते आपण समोरासमोर बसून सोडवू, असं त्यांनी म्हटले आहे। कामगारांच्या पगार आणि बोनसबाबत बोलताना त्यांनी नमूद केलं की राज्यातील अनेक कारखाने पगार वेळेवर देऊ शकत नसताना हुतात्मा कारखाना दरमहा पगार करत आहे। तसेच कामगारांना 40% बोनसही दिला आहे। जर शेतकऱ्यांनी गैरसमजातून ऊस बाहेर नेला तर त्याचा परिणाम गाळपावर होईल आणि पर्यायाने कारखान्याचेच नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली। ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा ज्यांची वैयक्तिक कामे झाली नाहीत अशा काही मंडळींनी गैरसमज पसरवण्याचे काम सुरू केलं आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला। बऱ्याचशा साखर कारखान्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या फॅसिलिटीच्या संदर्भामध्ये अनेक कारखाने 4-4, 6-6, 8-8 महिने पगार सुद्धा वेळेवर देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती। असं असताना हुतात्मा कारखाना ज्या त्या महिन्यामध्ये ज्या त्या वेळेला कर्मचाऱ्यांना पगार हा करतोय। त्याचबरोबर 40% पेक्षा जास्त बोनस मी कामगारांना दिलेला आहे। पण एकूणच साखर धंद्याची अडचण वाढत चालल्यामुळं तो बोनसचा आकडा कमी व्हायला लागलाय। कारण मेळ घालणं महत्वाचं आहे। साखरेचे दर वाढत नाहीत, FRP वाढते आणि त्यामुळं या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे। आंदोलकांच्या वेगवेगळ्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं 100% समाधान हे केलं जाईल। आता ऑफ सीझनची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर लोकांच्या मध्ये, शेतकऱ्यांच्या मध्ये गैरसमज निर्माण झाले तर शेतकरी ऊस बाहेर घालतील, परिणामी गाळप कमी होईल, तोडणी वाहतूक यंत्रणा कमी आली तरी पण त्याचा परिणाम होईल आणि याचा सगळा परिणाम एकत्रित हा उद्योगावर होईल, कारखान्यावर होईल। तेव्हा माझी आपल्या सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या शंका ज्या असतील त्या चर्चेनं सोडवूया, आंदोलन कृपया थांबवा।